हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या तासाला आपण प्युरियडिक ट्रेंड इन प्रॉपर्टीज याच्यामधला ए पॉईंट बघितला, दॅट इज प्युरियडिक ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टीज. यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघितली ती म्हणजे ॲटॉमिक साईज किंवा त्याला आपण ॲटॉमिक रॅडियस म्हटलं. दुसरी प्रॉपर्टी पाहिली ती म्हणजे आयोनिक रॅडियस किंवा आयोनिक साईज आपण म्हटलेलं आहे. तिसरं आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा त्याला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल असं म्हटलेलं आहे. चौथी प्रॉपर्टी पाहिली दॅट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि पाचवी प्रॉपर्टी आपण पाहिली ते म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर या 5 प्रॉपर्टीचा आपण ट्रेंड त्या ठिकाणी बघितला. तर एवढ्या 5 प्रॉपर्टी आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये बघितल्या. आज आपल्याला पाहायचं आहे ती प्युरियडिक ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये असणारा प्युरियडिक ट्रेंड जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे दॅट इज व्हॅलन्सी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलन्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हॅलन्सी? तर इट इज डिफाइन्ड ॲज व्हॅलन्सी मीन्स इट इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन इलेमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. तर त्यासाठी या डेफिनेशनची आपल्याला एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपण खाली काही हायड्राइड्स दिलेले आहेत, त्यांच्या वरून आपण व्हॅलन्सीचं मिनिंग किंवा डेफिनेशन जी आहे ती समजून घेऊया. व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी किंवा व्हॅलन्सी ऑफ एनी इलेमेंट इज द कॅपॅसिटी ऑफ ॲन इलेमेंट टू फॉर्म दी बॉन्ड्स विथ अदर इलेमेंट्स इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. तर त्यासाठी आपण या ठिकाणी काही हायड्राइड्स घेतलेले आहेत. यामध्ये पहिलं हायड्राइड आहे ते लिथियमचं हायड्राइड आहे. दुसरं आहे ते ऑक्सिजनचं हायड्राइड आहे दॅट इज H2O. तिसरं आहे एक्झाम्पल ते नायट्रोजनचं हायड्राइड दॅट इज अमोनिया. आणि चौथं एक्झाम्पल आहे हायड्राइड ऑफ कार्बन दॅट इज मिथेन. तर ही 4 हायड्राइड्स आपण वेगवेगळ्या इलेमेंटची घेतलेली आहेत. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिथियमची व्हॅलन्सी बघायची आहे. लिथियम हायड्राइड, तर लिथियम किती इलेमेंट बरोबर कंबाईन होतोय? तर हायड्रोजन या इलेमेंटच्या एका ॲटम बरोबर तो कंबाईन झालेला आहे. तर त्याच्यामुळं लिथियमची या ठिकाणी व्हॅलन्सी झाली 1. त्याच पद्धतीनं H2O मध्ये आपल्याला ऑक्सिजनची व्हॅलन्सी बघायची आहे. ऑक्सिजन किती हायड्रोजन बरोबर कंबाईन झालेला आहे? तर 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन झाला, म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी वॉटरमध्ये झाली 2. त्याच पद्धतीनं अमोनियामध्ये नायट्रोजन किती हायड्रोजन बरोबर कंबाईन झालेला आहे? तर 3 हायड्रोजन बरोबर नायट्रोजन कंबाईन झालेला आहे, म्हणून नायट्रोजनची अमोनियामध्ये व्हॅलन्सी झाली 3. आणि मिथेनमध्ये कार्बनची व्हॅलन्सी किती? तर कार्बन 4 हायड्रोजन बरोबर कंबाईन झालेला आहे, म्हणून कार्बनची व्हॅलन्सी झाली 4. दॅट मीन्स व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी. तर अनुक्रमे हे इलेमेंट जे आहेत, लिथियमची 1 झाली, ऑक्सिजनची 2, नायट्रोजनसाठी 3, कार्बनसाठी 4. कारण लिथियम, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन अनुक्रमे 1, 2, 3, 4 हायड्रोजन बरोबर कंबाईन झाले, म्हणून त्यांची व्हॅलन्सी झाली 1, 2, 3, 4. म्हणजे व्हॅलन्सी इज द प्युअर नंबर विदाउट एनी चार्ज. इट इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. व्हॅलन्सी इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. म्हणजे व्हॅलन्सीची जी व्हॅल्यू असते तिला कोणत्याही प्रकारचा चार्ज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असत नाही. तो एक प्युअर नंबर असतो, तो नुसता सिंपल असा नंबर असतो. आणि व्हॅलन्सी म्हणजेच कंबायनिंग कॅपॅसिटी. या ठिकाणी लिथियम एका हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो म्हणून 1, किंवा दुसऱ्या अर्थानं लिथियम एक बॉन्ड त्या ठिकाणी हायड्रोजन बरोबर देतो म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 1. नायट्रोजन हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड देतो, 3 हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड देतो म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 3. आता ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॅलन्सी याच्यामध्ये काय फरक आहे? तर देअर इज व्हेरी फाईन लाईन बिटवीन व्हॅलन्सी अँड ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॅलन्सी याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असा फरक आहे. तर तो फरक आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगता येईल की ऑक्सिडेशन स्टेट इट इज गिव्हन बाय आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह साईन,
and valency is given by no any sign, that is positive or negative sign is not given for valency. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर इट इज द चार्ज कॅरीड बाय अन ॲटम इन द मोलिक्यूल. मोलिक्यूलमध्ये एखाद्या ॲटमनं धारण केलेला चार्ज त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. आता याच उदाहरणासाठी आपण या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी बघूया. आता लिथियम हायड्राइडमध्ये लिथियमची ऑक्सिडेशन स्टेट किती म्हणून विचारलं तर त्याचं उत्तर काय येईल, तर लिथियमवरती +1 चार्ज आहे, कारण आपल्याला माहिती आहे लिथियम हा ग्रुप फर्स्टचा इलेमेंट आहे, त्याच्यामुळं लिथियमची ऑक्सिडेशन स्टेट झाली +1. किंवा हायड्रोजन जेव्हा मेटल बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा हायड्रोजन साठीची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते, आणि जेव्हा हायड्रोजन नॉन मेटल बरोबर कंबाईन होतो तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते +1. हा रूल जरी वापरला तर हायड्रोजनसाठी हायड्रोजन लिथियम या मेटल बरोबर कंबाईन झालाय, त्यामुळे या ठिकाणी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1, म्हणून लिथियमची होईल +1. कारण एकूणात मॉलिक्यूल हा न्यूट्रल आहे. +1 -1 मिळून काय होईल, +1 -1 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन साठीची ऑक्सिडेशन स्टेट झाली -1 आणि लिथियम साठीची +1, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट लिथियमची आपण लिहिली +1. तसं वॉटरमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती ही आपल्याला नेहमीची माहिती आहे. आपण ऑक्सिडेशनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असं लिहितो. ऑक्सिजनवरती -2 चार्ज असतो, O- आपण असं लिहितो. आणि हायड्रोजनची मग किती होईल, ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे, मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं नॉन मेटल बरोबर हायड्रोजन जेव्हा कंबाईन होतो तेव्हा हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 असते. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या भाषेमध्ये आता जस्ट आपण मागच्या तासामध्ये बघितलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज आपण बघितलेल्या आहेत. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे 3.5 आणि हायड्रोजनची आहे 2.1, म्हणजे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यामुळं याची ऑक्सिडेशन स्टेट मायनस असणार आहे आणि हायड्रोजनची प्लस. एका हायड्रोजनसाठी +1, दुसऱ्या हायड्रोजनसाठी +1, म्हणजे या 2 हायड्रोजनसाठीची झाली +2. ऑक्सिजनची माहिती नाही असं समजलं तरी आपण X लिहू. एकूणात हा मॉलिक्यूल न्यूट्रल म्हणून टोटल त्याच्यावरचा चार्ज झाला 0, म्हणून Xची व्हॅल्यू किती आली, -2. म्हणजे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आली -2. तसं NH3 मध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती, तर ती आहे -3, कारण हायड्रोजन साठीची आहे +1. कारण आताच बघितलं की नॉन मेटल बरोबर जेव्हा हायड्रोजन कंबाईन होतं तेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असते +1. 3 हायड्रोजनसाठी +3 म्हणजे नायट्रोजनसाठी -3 झालं. कार्बनसाठीची ऑक्सिडेशन स्टेट झाली -4. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इट इज डिनोटेड बाय आयदर प्लस और मायनस साइन. त्याला प्लस किंवा मायनस साइन असतं तर व्हॅलन्सीला कोणतंही साइन नसतं. असा डिफरन्स व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म असा फरक आहे. व्हॅलन्सीला चार्ज नसतो आणि ऑक्सिडेशन स्टेटला चार्ज असतो. कारण आता आपण जर बघितलं तर लिथियम हायड्राइडमध्ये लिथियमची व्हॅलन्सी किती म्हणून विचारलं तर आपल्याला सांगावं लागेल 1, आणि लिथियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असं विचारलं तर सांगावं लागेल +1. त्याच पद्धतीनं वॉटरमध्ये ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती तर 2, आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती तर -2 असं आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. तर व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हा सूक्ष्म फरक त्याच्यामध्ये सांगता येईल. आता ही व्हॅलन्सी जी आहे ती कॅल्क्युलेट कशी करायची, तर त्यासाठी फॉर मेन ग्रुप इलेमेंट्स, म्हणजे आपण पर्टिक्युलरली मेन ग्रुप इलेमेंट आपण कोणाला म्हणतो तर S ब्लॉकचे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड म्हणजेच अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ इलेमेंट, आणि P ब्लॉक मधले ग्रुप नंबर 13 ते 18 हे 6 ग्रुप आणि S ब्लॉकचे 2 ग्रुप दे आर टुगेदर कॉल्ड ॲज मेन ग्रुप इलेमेंट, किंवा त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट असं म्हणतो. या इलेमेंटच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्हाला व्हॅलन्सी काउंट करायची असते तेव्हा ती कशी कॅल्क्युलेट करायची तर त्याच्यासाठीचं या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. व्हॅलन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन.
किंवा और व्हॅलन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, या मेन ग्रुप इलेमेंट्ससाठी त्यांचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही दिल्यानंतर आउटरमोस्ट शेलमध्ये म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये जेवढे म्हणून इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉन इतकी ती व्हॅलन्सी असते. नसेल तर किंवा और काय असू शकतं तर 8 वजा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. या सूत्रानं ती कॅल्क्युलेट करता येते. त्यासाठी आता आपण इथं काय करूया, एक्झाम्पल म्हणून आपण मेन ग्रुपचे काही इलेमेंट्स या ठिकाणी लिहूयात. आता या ठिकाणी आपण ग्रुप नंबर, मेन ग्रुपचे इलेमेंट आपल्याला लिहायचे म्हणून आपण ग्रुप नंबर लिहिलेला आहे. ग्रुप नंबर 1, 2 म्हणजे एस ब्लॉकमधले हे 2 ग्रुप झाले आणि ग्रुप नंबर 13 ते 18 हे झाले 6 ग्रुप तुमचे पी ब्लॉकमधले. दे आर टुगेदर कॉल्ड ॲज मेन ग्रुप इलेमेंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट असं आपण म्हणतो. तर त्याच्यामधला पिरियड सेकंडसाठीचे इलेमेंट या ठिकाणी लिहिलेले आहेत. पिरियड फर्स्टसाठीचे मेंबर आहेत ग्रुप फर्स्टचा हायड्रोजन आणि 18व्या ग्रुपचा हेलियम या ठिकाणी आहे. तर आपण 2 नंबरच्या पिरियडमधले हे इलेमेंट लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला इलेमेंट आहे ग्रुप फर्स्टचा लिथियम, त्यानंतर 2 नंबरचा बेरिलियम, 13व्या साठीचा बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. असे या पद्धतीनं हे ओळीनं ॲटॉमिक नंबर प्रत्येकी 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या पद्धतीनं हे इलेमेंट आपण मेन ग्रुपमधले लिहिलेले आहेत. त्यांच्यासाठीचं असणारा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. या ठिकाणी दुसऱ्या पिरियडचे हे सगळे मेंबर आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये यांची किंमत 2 असणार आहे. म्हणजे आउटर मोस्ट शेल ही 2 नंबरच्या क्रमांकाची असणार आहे. त्यामुळे लिथियमचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2s1, बेरिलियमसाठी झालं 2s2, बोरॉनसाठी 2s2 2p1. म्हणजे पी ब्लॉक इथं सुरुवात झाला म्हणजे पी सबशेल इथं भरायला सुरुवात झाली त्याच्यामुळे 2p मध्ये पहिला इलेक्ट्रॉन आला. त्यानंतर कार्बनसाठीचा आहे 2s2 2p2, नायट्रोजनसाठी 2s2 2p3, ऑक्सिजनसाठी 2s2 2p4 आणि फ्लोरीनसाठी 2s2 2p5 आणि निऑनसाठी 2s2 2p6. या ठिकाणी ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. तर हे झालं या इलेमेंटसाठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता यांची आपल्याला व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. कशी तर त्याच्यामध्ये पहिलं आहे व्हॅलन्सी इज इक्वल टू आयदर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट किंवा व्हॅलन्स शेलमध्ये जेवढे काही म्हणून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तो त्यांचा व्हॅलन्सी चा नंबर असतो किंवा 8 वजा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल. तर आता या ठिकाणी बघा आपण लिथियमसाठी व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करूया. लिथियमच्या आउटर मोस्ट म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून लिथियमची व्हॅलन्सी झाली 1. बेरिलियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. 2s2 आहे म्हणून बेरिलियमची व्हॅलन्सी झाली 2. बोरॉनसाठीची झाली 2s2 2p1 म्हणजे टोटल 3 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे म्हणून बोरॉनची व्हॅलन्सी झाली 3. कार्बनसाठी झाली 2s2 2p2 टोटल 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून कार्बनसाठी झाली 4. नायट्रोजनसाठी झाली 2s2 2p3 म्हणजे 2 अधिक 3 5. ऑक्सिजनसाठी 2 अधिक 4 म्हणजे 6 आणि फ्लोरीनसाठी 7 इलेक्ट्रॉन आहेत 2s2 2p5 2 अधिक 5 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहिती आहे की हॅलोजन फॅमिलीचे जे मेंबर आहेत त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यांना ऑक्टेट पूर्ण करायला फक्त एकच इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणजे फ्लोरीनसाठीची व्हॅलन्सी झाली 7. हे झालं आपल्या या पहिल्या सूत्रानुसार नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दॅट इंडिकेट्स इट्स व्हॅलन्सी. दुसरं आहे ऑर व्हॅलन्सी इज इक्वल टू 8 मायनस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. दुसरी व्हॅलन्सी कोणती असू शकते तर काही इलेमेंटच्या बाबतीत त्या ठिकाणी 8 वजा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ते कुठून बघा आता या ठिकाणी बघा या याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये तुम्ही जर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2s2 2p3
त्याच्यासाठी आपण जर ब्लॉक पिक्चर त्या ठिकाणी ड्रॉ केलं तर एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि पी मध्ये प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन आहे. पी सबशेल ही एक्झॅक्टली हा फील्ड आहे. अशा पद्धतीने हे 2 आणि हे 3 असे 5 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. आणि आपण व्हॅलन्सी म्हणजे आता डेफिनेशन आपण बघितली की इट इज द कंबायनिंग कॅपॅसिटी, किंवा दुसऱ्या अर्थानं एखादा इलेमेंट किती बॉन्ड देतो त्यालाच आपण व्हॅलन्सी म्हणतो. मग बॉन्ड कसा तो फॉर्म करेल तर बाय लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन तो देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच आपली व्हॅलन्सी म्हणता येईल. आता या ठिकाणी नायट्रोजनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यामुळं तो एकतर हे 5 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. जेव्हा तो 5 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल तेव्हा त्याची व्हॅलन्सी झाली 5. पण जेव्हा समजा त्यांनी त्याला ऑक्टेट पूर्ण करायला 3च इलेक्ट्रॉन कमी आहेत, 3 इलेक्ट्रॉन तो घेऊही शकतो. त्याच्यामुळं दुसरी व्हॅलन्सी जी त्याची पॉसिबल असणारी ती आहे 3. कारण या 3 सबशेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येऊ शकतात, कारण हे एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे. म्हणजे पी मध्ये अजून 3 इलेक्ट्रॉन मावू शकतात. त्याच्यामुळं दुसरी व्हॅलन्सी झाली 3. नायट्रोजनसाठीची दुसरी व्हॅलन्सी झाली 3. या पद्धतीने ऑक्सिजनसाठीचा आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. एकतर तो 6 इलेक्ट्रॉन देऊन टाकू शकतो किंवा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. ही पॉसिबिलिटी आहे. म्हणून ऑक्सिजनसाठीची दुसरी व्हॅलन्सी झाली 2. म्हणजे 8 वजा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 4 आणि 2 म्हणजे 6. 8 वजा 6 म्हणजे 2 झालं. फ्लोरीनसाठी बघा त्याच्या आउटरमोस्ट व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून पहिली त्याची व्हॅलन्सी झाली 7. किंवा दुसऱ्या अर्थानं 8 वजा 7 म्हणजे किती 1. एक व्हॅलन्सी म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेऊ शकतो ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी पॉसिबल असणारी दुसरी व्हॅलन्सी झाली 1. आणि निऑनसाठीची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 0. कारण निऑन जो आहे त्याचं ऑक्टेट पूर्ण आहे, त्याच्यामुळं तो इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही, म्हणून त्याची व्हॅलन्सी असते 0. म्हणून आपण या ठिकाणी जर ह्या व्हॅलन्सीज बघितल्या ग्रुप फर्स्ट ते 18 मधल्या मेन ग्रुप इलेमेंटसाठीची जर तुम्ही व्हॅलन्सी बघितली तर ती अनुक्रमे 1 2 3 4 त्या ठिकाणी 5 6 7 आणि 0. किंवा दुसऱ्या अर्थानं वी कॅन से दॅट इन पिरियड. आता याचा आपल्याला ट्रेंड बघायचा आहे की ही व्हॅलन्सी कशा पद्धतीने व्हॅरी होते. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की इन पिरियड यातला पुढचा मुद्दा म्हणूया व्हॅरिएशन किंवा आपण त्याला ट्रेंड म्हणतो. ट्रेंड इन व्हॅलन्सी. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा इन पिरियड बघूया, कारण आपण पिरियड मधले इलेमेंट लिहिलेत. इन पिरियड वी कॅन से दॅट द व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4. 1 ते 4 या पद्धतीने ही व्हॅलन्सी वाढत जाते. आणि त्याच्यानंतर इट डिक्रीजेस. त्याच्यानंतर हे जर बघितलं 3 2 1 0 या पद्धतीने ती डिक्रीज होते. असं का? कारण बघा 5 इलेक्ट्रॉन देऊन टाकण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे. 6 इलेक्ट्रॉन देऊन टाकण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे. 7 इलेक्ट्रॉन देऊन टाकण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे. आणि आपल्याला माहित आहे की हॅलोजन फॅमिली मधले जे मेंबर आहेत दे आर द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. आणि कालच्या तासाला आपण बघितलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. याचा अर्थ इलेक्ट्रॉन बद्दलचं आकर्षण वाढतं. म्हणजे हे इलेमेंट्स इलेक्ट्रॉन सहजासहजी देत नाहीत, तर दे हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. त्यांची इलेक्ट्रॉन घेण्याचीच टेंडन्सी असते. त्याच्यामुळं पॉसिबल असणारी जास्त पॉसिबल असणारी व्हॅलन्सी कोणती तर 1. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल इन पिरियड द व्हॅलन्सी
increases from 1 to 4 and then it decreases up to 1 and becomes 0 for inert gases. म्हणून आपण इन पिरियड मध्ये ते लिहूया असं की व्हॅलन्सी increases from 1 to 4 and it decreases up to 1 for हॅलोजन फॅमिली मेंबर म्हणजे 17व्या ग्रुप साठीच ती 1 होते and it becomes 0 for inert gases. या पद्धतीने आपल्याला व्हॅलन्सी साठीचा पिरियड मध्ये असणारा ट्रेंड सांगता येईल. काय सांगाल व्हॅलन्सी साठीचा ट्रेंड? तर इन पिरियड व्हॅलन्सी increases from 1 to 4 and decreases up to 1 for halogen family and becomes 0 for inert gases or noble gases. का 0 होते? कारण नोबल गॅसेस हे इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा घेत नाहीत किंवा दुसऱ्या भाषेमध्ये they doesn't combine with no other atom or the atom of the same element. त्यांच्याच ॲटम बरोबर सुद्धा ते त्या ठिकाणी कंबाईन होत नाहीत. म्हणून तर आपण म्हणतो की नोबल गॅसेस दे आर द मोनो ॲटॉमिक गॅसेस. ते सिंगल ॲटम मध्ये राहतात. ते कधीही डाय ॲटॉमिक किंवा त्यांच्या ॲटम बरोबर सुद्धा ते कंबाईन होत नाहीत. म्हणजेच त्यांची कंबाईनिंग कॅपॅसिटी 0 म्हणजेच व्हॅलन्सी 0 असते. तर या पद्धतीनं हा आपल्याला पिरियड साठीचा ट्रेंड सांगता येईल. मग ग्रुपमध्ये ही व्हॅलन्सी कशा पद्धतीने व्हॅरी होते? इन ग्रुप. आता ग्रुपमध्ये काय असेल सांगा बघू. कारण ग्रुपमध्ये आता आपण त्यासाठी पहिला ग्रुप कन्सिडर करूया. लिथियम खाली या ठिकाणी येणार आहे, सोडियम, मग पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम असे हे इलेमेंट येणार आहेत. त्यांचं जर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर ग्रुपसाठी फर्स्टसाठी आपण काय लिहू? फॉर ग्रुप फर्स्ट जनरल outer electronic configuration is equal to NS1. म्हणजे सगळ्यांसाठी या एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंट्ससाठी आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असतं. याचा अर्थ दे हॅव सेम व्हॅलन्सी इन ग्रुप. ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेमच असते. व्हॅलन्सी रिमेन्स सेम इन ग्रुप. म्हणजे बघा ग्रुप फर्स्ट साठी ह्या लिथियम खाली हायड्रोजन नंतर लिथियम, मग सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम या सगळ्या एलिमेंटसाठीची व्हॅलन्सी किती? 1. ग्रुप नंबर 2 साठीच्या सगळ्या एलिमेंटसाठीची व्हॅलन्सी किती? 2. ग्रुप नंबर 13व्या साठीची किती? 3. 14व्या साठी 4. 15व्या साठी 3 इट डिक्रीजेस. 16व्या साठी 2. 17व्या साठी 1 आणि नोबल गॅसेस साठी 0. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी रिमेन्स सेम आहे, अशीच राहते, एकच व्हॅलन्सी असते. तर अशा पद्धतीनं व्हॅलन्सी म्हणजे काय आपण बघितलं. व्हॅलन्सी कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायची, काढायची कशी ते आपण पाहिलं. व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जो सूक्ष्म फरक आहे तो आपण त्या ठिकाणी बघितला. आणि त्यानंतर आपण व्हॅलन्सी इन पिरियड कशी व्हॅरी होते आणि इन ग्रुप कशा पद्धतीने व्हॅरी होते हे या ठिकाणी बघितलेलं आहे. यानंतरची आपल्याला सेकंड प्रॉपर्टी त्यातली बघायची आहे, दॅट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हाऊ धिस मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर व्हॅरीज इन पिरियड अँड ग्रुप. As we know that in periodic table, the S block, some part of P block, D block and F block, they contain metals. While only P block contains metal, non-metals and metalloids. म्हणजे P block मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स आहेत, तर उरलेल्या तिन्ही ब्लॉकमध्ये म्हणजे S, D आणि F या तिन्ही ब्लॉकमध्ये हे मेटल्स आहेत. तर या मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइडची पोझिशन कुठे आहे? तर इन पी ब्लॉक दी zigzag line which is drawn here, on this zigzag line
the elements which are present, they are metalloids, while the elements which are present above this zigzag line, that is in this direction, all these are non-metals, while the elements lying below this zigzag line, they are metals. हे आपल्याला माहित आहे की या झिगझॅग लाईन वरती असणारे जे इलेमेंट आहेत ते मेटलाइट्स आहेत, त्यांच्या वरती येणारे, या बाजूला येणारे सगळे नॉन मेटल आहेत, तर त्याच्या खालच्या बाजूला इकडे येणारे हे पी ब्लॉक मधले हे सगळेच्या सगळे मेटल्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइटची पोझिशन ही पी ब्लॉक मध्ये असेल दिसते. तर उरलेले सगळं पिरियडिक टेबल हे जे आहे ते मेटल्स आहे, एक्सेप्ट हायड्रोजन. या ठिकाणचा हायड्रोजन वगळला तर उरलेलं हे सगळ्याचे सगळे मेटल आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला यांची मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइटची पोझिशन सांगता येईल. आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की मेटल्स कुणाला म्हणायचं, मेटलिक कॅरेक्टर, मग त्यांच्यातलं जे आहे ते पिरियडमध्ये कशा पद्धतीनं व्हॅरी होतं आणि ग्रुपमध्ये कशा पद्धतीनं व्हॅरी होतं. तर मेटल्स दे आर कॅरेक्टराइज्ड बाय, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे आपल्याला माहित आहे जनरली की मेटल्स हे उष्णतेचे आणि इलेक्ट्रिसिटीचे चांगले सुवाहक असतात. तर त्याच्यामुळे त्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल, दे आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर दुसरं सांगता येईल, मेटल्स आर कॅरेक्टराइज्ड बाय लॉस ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर ते त्यांच्या व्हॅलन्स किंवा आउटर मोस्ट शेलमधला एक किंवा एकापेक्षा जास्तीचे इलेक्ट्रॉन ते देऊन टाकतात. म्हणजे दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. म्हणजे जेव्हा ते कंपाऊंड फॉर्म करतात तेव्हा मेटलची टेंडन्सी काय असते, तर इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी त्या ठिकाणी असते. सो धिस मेटल कॅरेक्टर इट इज एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी. तर त्यामुळं आपल्याला ही इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची जी मेटलची टेंडन्सी आहे ती आयोनायझेशन एन्थाल्पीवरती एक्सप्लेन करायची आहे. कारण का, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे आपण मागच्या ह्याच्यात हा पहिला ट्रेंड, फिजिकल प्रॉपर्टीमधला ट्रेंड बघत असताना आपण त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आयसोलेटेड गॅसेस ॲटममधला आउटर मोस्ट शेलमधला शेवटचा इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच आपली आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची आहे. याचाच दुसरा अर्थ काय आहे, त्यांचा आयोनायझेशन एन्थाल्पी जर आपण लक्षात घेतली तर त्या आयोनायझेशन एन्थाल्पीवरून एखादा इलेमेंट हा मेटल आहे का नॉन मेटल आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. जर आयोनायझेशन एन्थाल्पी खूप कमी असेल, इफ द आयोनायझेशन एन्थाल्पी इज लो, दॅट इज दॅट इलेमेंट लूजेस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इझिली. एखादा इलेमेंट सहजासहजी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी आपल्याला कमीत कमी ऊर्जा लागत असेल तर दॅट इलेमेंट इज मोर मेटॅलिक. तो इलेमेंट हा मेटॅलिक असतो. कारण आत्ताच आपण बघितलं की मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची असते. जर एखादा इलेमेंट सहजासहजी इलेक्ट्रॉन देऊन टाकत असेल तर तो मेटल असतो. उदाहरणार्थ बघा, आपल्याला माहित आहे एस ब्लॉक मधला हा पहिला ग्रुप जो आहे, पहिल्या ग्रुपचे जे इलेमेंट आहेत आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम, हे तुमच्या पहिल्या ग्रुपचे मेंबर आहेत. तर यांची सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण +1 लिहितो. सगळ्यांसाठी NS1 हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे हे ग्रुप फर्स्टचे सगळे मेंबर एक इलेक्ट्रॉन सहजासहजी देऊन टाकतात. एक पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयनच्या स्वरूपामध्ये ते येतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे Na हा लगेच एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि Na+च्या स्वरूपामध्ये येतो. सोडियम मेटल आहे आपल्याला माहित आहे. याच पद्धतीनं हे सगळे पहिल्या ग्रुपचे जे मेंबर आहेत त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं ते सहजासहजी इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि अशा केसेसमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी ही कमी असते. म्हणजे मेटलचे
आयोनायझेशन एन्थाल्पी ही कमी असणार आहे. आणि जर ही आयोनायझेशन एन्थाल्पी हाय असेल तर याचा अर्थ काय आहे, तर हा व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा द्यावी लागते, म्हणजे तो इलेक्ट्रॉन सहजासहजी त्या व्हॅलन्स शेल मधनं जात नाही. याचाच अर्थ काय आहे की दॅट इलेमेंट इज लेस मेटॅलिक, तो इलेमेंट कमी मेटॅलिक असणार आहे किंवा इट इज नॉन मेटॅलिक. दुसऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल की तो इलेमेंट हा नॉन मेटॅलिक असतो. उदाहरणार्थ आपण 17व्या ग्रुपचे जर इलेमेंट बघितले त्याच्यामध्ये हे हॅलोजन फॅमिलीमध्ये येणारे जे इलेमेंट आहेत 17व्या ग्रुपसाठीचे असणारा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या पद्धतीनं यांची टेंडन्सी जर बघितली तर काय आहे, दे हॅव नो टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन देण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. मग दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल की दे आर नॉन मेटल्स, ते नॉन मेटल आहेत. हे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पीच्या भाषेमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर एक्सप्लेन करता येईल. आता आपल्याला या मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्यासाठी आपण पुढचा मुद्दा लिहिलेला आहे, पिरियडिक ट्रेंड इन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे हे मेटॅलिक कॅरेक्टर इन ग्रुप आणि इन पिरियड कशा पद्धतीने व्हॅरी होतं, म्हणून पहिला मुद्दा आहे इन ग्रुप. आता आपण या ठिकाणी हाच ग्रुप पहिला ग्रुपच कन्सिडर करूया. या ठिकाणी टॉप टू बॉटम येत असताना आयोनायझेशन एन्थाल्पीच्या भाषेमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर टॉप टू बॉटम येत असताना आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस, त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती डिक्रीज व्हायला लागते. डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे वरून खाली येत असताना आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला लागते. का डिक्रीज व्हायला लागते, कारण टॉप टू बॉटम येत असताना आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो, त्याचवेळी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो, शिवाय तुमचा शिल्डिंग इफेक्ट आहे तो वाढतो आणि ॲटॉमिक साईज जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागते. आणि ड्यू टू धिस रिझन दी आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस, त्याच्यामुळे आयोनायझेशन एन्थाल्पी त्या ठिकाणी डिक्रीज व्हायला लागते. आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते म्हणजेच दी इलेमेंट बिकम मोर मेटॅलिक. सो वी कॅन से दॅट इन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. कारण बघा वरून खाली येत असताना ॲटॉमिक साईज वाढायला लागलेली आहे, याचाच अर्थ न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन दूरवर जायला लागलाय, लांब अंतरावरती जायला लागलाय. त्याच्यामुळं असा इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आपल्याला ऊर्जा कमी कमी लागणार आहे. म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी इन ग्रुप डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. कारण आपल्याला माहित आहे की मेटल्स हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, म्हणजे या ठिकाणी वरून खाली यायला लागलं की इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी वाढायला लागते, म्हणजेच आपलं आयोनायझेशन एन्थाल्पी कमी व्हायला लागते. याचाच दुसरा अर्थ मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. आता इन पिरियड मध्ये आपण विचार करूया कशा पद्धतीनं मेटॅलिक कॅरेक्टर व्हॅरी होतं. या ठिकाणी मागासारखंच आपण लिथियम पासून 2 नंबरचा पिरियड कन्सिडर केला. लिथियम नंतर बेरिलियम, मग बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. या पद्धतीनं आपण या ठिकाणी इथं बेरिलियम लिहू, हा बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि हा निऑन. या पद्धतीनं आपल्याला दाखवता येईल. तर डावीकडून उजवीकडे जात असताना व्हॉट हॅपन्स अबाउट द आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये कोणता बदल होतो, तर पिरियडमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. का बरं इन्क्रीज होते, कारण डावीकडून उजवीकडे जात असताना
आपला ॲटॉमिक नंबर वाढतो, म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो आणि त्याच वेळी ॲटॉमिक साईज जी आहे ती कमी कमी व्हायला लागते. म्हणजे लिथियमकडून तुम्ही फ्लोरीनकडे जायला लागता तसं तसं ॲटॉमिक साईज हळूहळू कमी कमी व्हायला लागते. याचा अर्थ व्हॅलन्स शेलमधला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या जवळ जवळ यायला लागतो आणि त्यामुळं असा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा द्यावी लागणार आहे. कारण न्यूक्लियसचं त्याच्यावरती असणारं अट्रॅक्शन म्हणजे ज्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो म्हटलेला आहे तो पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना वाढायला लागतो. ॲटॉमिक साईज डिक्रीज व्हायला लागते. त्याच्यामुळं आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती इन पिरियड इन्क्रीजेस आणि त्याच्यामुळे आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज झाली याचाच अर्थ दॅट इलेमेंट हॅज अ लेस टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. म्हणजे अशा इलेमेंटची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कमी होते. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कमी झाली म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज झालं. सो वी कॅन से दॅट इन पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं म्हणजेच दुसऱ्या अर्थानं काय तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. त्यालाच आपण असं म्हणू दॅट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आता बघा, आत्ताच आपण म्हटलं की ग्रुपमध्ये वरून खाली येताना आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते म्हणजेच इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढते म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं आणि पिरियडमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते म्हणजेच इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी कमी होते म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. याचाच अर्थ दुसऱ्या अर्थानं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. म्हणून बघा टॉप टू बॉटम तुम्ही यायला लागता तसं तसं हे मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. त्यामुळं इथं असलेले सगळे मेटल आहेत त्या त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं तर खाली जसे यायला लागतात तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. हे कुठं जाणवते प्रकर्षाने तुम्हाला पी ब्लॉकमध्ये जाणवेल. उदाहरणार्थ आपण 13व्या ग्रुपसाठी बघितलं तर बोरॉन हा मेटलॉइड आहे. त्याच्यापासून तुम्ही खाली यायला लागला तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं. इथं सगळे याच्या खाली मेटल्स आहेत, वर सगळे नॉन मेटल आहेत. उदाहरणार्थ ऑक्सिजनची फॅमिली घेतली, इथं नॉन मेटल आहे, नॉन मेटल आहे, नॉन मेटल आहे. इथं आल्यानंतर खाली तुम्हाला मेटल दिसत आहेत. म्हणजे ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. आणि पिरियडमध्ये कन्सिडर केलं तर बघा दुसरा पिरियड लिथियम पासून सुरू झाला. लिथियम मेटल आहे, बेरिलियम मेटल आहे. पण जसं जसं पुढे जायला लागतं तसं बघा बोरॉन झाला मेटॉलाइड, कार्बन झाला नॉन मेटल, नायट्रोजन नॉन मेटल, ऑक्सिजन नॉन मेटल, फ्लोरीन नॉन मेटल. म्हणजे डावीकडून उजवीकडे पिरियडमध्ये जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला लागतं. कोणताही पिरियड घ्या तुम्ही, 1 ते 7 पैकी कोणताही पिरियड घ्या, स्टार्ट तुम्ही मेटल पासून करता आणि एंड तुम्ही नॉन मेटलमध्ये करता. याचा अर्थ पिरियडमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस while in the group metallic character increases. या पद्धतीनं आपल्याला ट्रेंड सांगता येईल. तर अशा पद्धतीनं ही मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये व्हॅरी होतं. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की हाऊ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर व्हॅरीज. पहिल्यांदा आपण बघितलं पहिला मुद्दा तो म्हणजे पोझिशन ऑफ मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड. त्यानंतर आपण मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते कशा पद्धतीने व्हॅरी होतं हे पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशा पद्धतीने व्हॅरी होतं. तर नॉन मेटल्स दे आर कॅरेक्टराइज्ड बाय पुअर कंडक्टिव्हिटी. आपल्याला माहित आहे की नॉन मेटल्स दे आर द पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यामुळं नॉन मेटलचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर ते पुअर कंडक्टर आहे. दुसरं वैशिष्ट्य त्यांचं सांगता येईल दे gain electrons. They have tendency to accept electron or
in other word we can say that the non-metals form compounds by gain of electron. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून ते कंपाऊंड्स देतात. हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. याचाच अर्थ नॉन मेटल्स हॅव टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेण्याची त्यांची प्रवृत्ती जास्त दिसते. So this metallic character it can be explained on the basis of electron gain enthalpy, that is delta EGH. कारण आत्ताच आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय, आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय बघितलेलं आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलमध्ये आयसोलेटेड गॅसेस ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी लागलेली ऊर्जा, मग ती घ्यावी लागेल किंवा द्यावी लागणारी ऊर्जा जी आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणतो. सो धिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इट हॅज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहे. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या भाषेमध्ये आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एक्सप्लेन करायचा आहे. तर व्हेन धिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज लेस निगेटिव्ह, जेव्हा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे लेस निगेटिव्ह असते, दॅट मीन्स दी इलेमेंट डझंट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इझिली. कारण आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन जर सहजासहजी व्हॅलन्स शेलमध्ये इंट्रोड्यूस झाला तर पटकन एनर्जी रिलीज केली जाते. त्यासाठी आपण फ्लोरीनचं एक्झाम्पल घेतलं होतं. फ्लोरीनला इलेक्ट्रॉनचं आकर्षण आहे, कारण फ्लोरीनला जर एक इलेक्ट्रॉन मिळाला तर त्याचा ऑक्टेट पूर्ण होतं. त्याच्यामुळं असा फ्लोरीन एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि पटकन मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा रिलीज करतो, आणि रिलीज केलेली ऊर्जा दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह साईन वापरलेला आहे. सो इन केस ऑफ फ्लोरीन दी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज मोर निगेटिव्ह. त्याच्या बाबतीमध्ये मोर निगेटिव्ह असते, पण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय, तर तो इलेमेंट सहजासहजी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाही. याचाच अर्थ दुसरा काय की इट हॅज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाही याचाच अर्थ त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची आहे. दॅट मीन्स इट हॅज लेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. कारण नॉन मेटलचं वैशिष्ट्य काय आहे, तर ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, आणि ज्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये लेस निगेटिव्ह अशी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते त्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी खूप कमी असते, म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्यांच्यामध्ये खूप कमी असतं. तर दुसरी केस जेव्हा हे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही मोर निगेटिव्ह असते, याचा अर्थ त्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी असते. कारण इलेक्ट्रॉन जर सहजासहजी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल तर तो ऊर्जा लगेच रिलीज करतो, आणि अशा इलेमेंटची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही मोर निगेटिव्ह असते. म्हणजे तो इलेमेंट इलेक्ट्रॉन सहजासहजी ॲक्सेप्ट करतो, म्हणजेच इट शोज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, तो नॉन मेटॅलिक असतो. तर आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या भाषेमध्ये आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड एक्सप्लेन करायचा आहे. त्यामुळे पुढचा मुद्दा आपला आहे पिरियडिक ट्रेंड इन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये कशा पद्धतीने व्हॅरी होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण इन ग्रुप बघूया. ग्रुपमध्ये म्हणजे टॉप टू बॉटम येत असताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशा पद्धतीने बदलतं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह. हे आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा ट्रेंड बघत असताना बघितलंय की ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह. म्हणजे वरून खाली येताना इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह होते. याचाच अर्थ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वरून खाली येताना कमी होते. याचाच दुसरा अर्थ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. कारण नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं वैशिष्ट्य काय, नॉन मेटलचं काय वैशिष्ट्य काय आहे, तर नॉन मेटल्स हॅव टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, आणि इन केस ऑफ नॉन मेटल्स दी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज मोर निगेटिव्ह. तर नॉन मेटलसाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जास्तीची निगेटिव्ह असते. या ठिकाणी ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह होते. याचाच अर्थ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन इन द ग्रुप. म्हणून आपण या ठिकाणी लिहिले नॉन मेटॅलिक कॅरेक्टर
डिक्रीजेस इन द ग्रुप. आता पिरियड आणि इथं त्यामुळे आपल्याला दिसतंय की हायड्रोजन हा नॉन मेटल आहे, तिथून तुम्ही फ्रान्सियमकडे यायला लागला तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय, म्हणजेच दुसऱ्या अर्थानं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होताना दिसतंय. तर ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना कुठेही बघा वरून खाली येताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतंय, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढताना दिसतंय. त्यामुळं 7व्या पिरियड मधले प्रत्येक ग्रुपसाठी असणारा इलेमेंट हा मेटल आहे, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वरून खाली येत असताना डिक्रीज व्हायला लागतं. आता इन पिरियड बघूया कशा पद्धतीने नॉन मेटॅलिक कॅरेक्टर व्हॅरी होतं. तर इन पिरियड आपण दुसराच पिरियड आता या ठिकाणी कन्सिडर केला. समजा लिथियम कडून फ्लोरीनकडे आपण चाललोय, तर इन पिरियड दिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स मोर निगेटिव्ह. डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स मोर अँड मोर निगेटिव्ह. याचा अर्थ दी टेंडन्सी ऑफ अन इलेमेंट टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन increases, so it will releases more and more energy. म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना इलेमेंटची इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढायला लागते. याचा अर्थ ते पटकन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि ऊर्जा रिलीज करतात, म्हणून त्यांच्यामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही मोर निगेटिव्ह व्हायला लागते. आणि आपल्याला माहिती आहे हॅलोजन फॅमिलीसाठी इट इज मोस्ट निगेटिव्ह, आणि हॅलोजन फॅमिलीसाठी ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही सगळ्यात जास्त निगेटिव्ह असते. याचा अर्थ ते पटकन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि एनर्जी रिलीज करतात. याचाच दुसरा अर्थ आपल्याला सांगता येईल की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस इन पिरियड. पिरियडमध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागतं. आता पिरियड सेकंड जर लक्षात घेतला तर स्टार्टिंग तुम्ही लिथियम पासून करता, लिथियम मेटल आहे, बेरिलियम मेटल आहे, आणि उजवीकडे जायला लागाल तसं तसं बोरॉन हा तुझा त्याच्यानंतर येणारा मेटलॉइड आहे, मग नॉन मेटल. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डावीकडून उजवीकडे जात असताना इन्क्रीज व्हायला लागतं, आणि त्याच्यामुळेच आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर निगेटिव्ह झालेली दिसते. म्हणून आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड सांगत असताना दिस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन इन द ग्रुप while it increases in period. या पद्धतीने आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं ट्रेंड सांगता येईल. अशा पद्धतीनं आज आपण 2 केमिकल प्रॉपर्टीजमधला जो ट्रेंड बघितला आहे त्याच्यामध्ये व्हॅलन्सी आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमधला जो पिरियडिक ट्रेंड पाहिलेला आहे त्याचा टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. तर या ठिकाणी पहिला कॉलम आहे प्रॉपर्टी, दुसरा आहे how this property vary in group and how it varies in period.